नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 15 दिवसाच्या आत हे तुम्हाला काम करायचं आहे आणि आता तुमचं रेशन कार्ड जे आहे तो बंद होणार आहे. मित्रांनो, संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. मित्रांनो, अनेक दिवसापासून सरकार म्हणत आहे की जी रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचे होय. तर मित्रांनो, केंद्र सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून रेशन कार्डची योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रेशन कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही जर केली नसेल तर तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे. ती तारीख आता निघून गेलेली आहे. मित्रांनो, लास्ट तारीख माझ्या मते तर 31 एप्रिल होती आणि एप्रिल महिना संपलेला आहे. आणि आता मित्रांनो, तुम्हाला जर ई-केवायसी प्रक्रिया केली नसेल तर अजून ही तारीख वाढू शकते आणि तुम्हाला ही ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे रेशन कार्ड धारकांना महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, तुम्ही जर रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा राशन कार्डचे धान्य दुकानदार असतात त्यांच्याकडून सुद्धा तुमची ई-केवायसी प्रक्रिया तुमच्या कुटुंबातील दुरुस्त करून घ्या आणि तुम्हाला जो लाभ मिळवायचा असेल तर हे तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे काम जर तुम्ही केले नसेल तर तुमचं रेशन कार्ड बंद पडू शकतं. त्या अनुषंगाने रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तर एकंदरीत मित्रांनो, भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचं दस्तऐवज रेशन कार्ड. या रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया आपण नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते अशी योजनेची ई-केवायसी तुम्हाला करायची आहे. ई-केवायसी पूर्ण करायची आहे मित्रांनो. तर धन्यवाद. जय शिवराय.